नमस्कार, मी सुनीता. आरडीज रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आपण पहिल्यांदा मसाला करून घेणार आहे. त्यासाठी थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. ते खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे. छानसं असं लालसर कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडा चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. सोनेरी कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया तो. कांदा मी कशा प्रकारे परतून घेते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. मग तो पण त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊयात. परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे तीळ टाकणार आहोत. आणि तीळ थोडे लेट टाकायचे आहेत कारण ते जळत नाहीत. आपले हे मिश्रण तयार आहे. आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि काढून झाल्यानंतर त्याचं चांगलं बारीकसं वाटण तयार करून घेणार आहे. आपण एक कढई घेणार आहे. मग त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहे. ते चांगले तडतडून द्यायचे. तडतडून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं तो मसाला तो त्यामध्ये टाकायचा आहे. तो चांगला तेल सुटेस्तवर चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहे. त्यासाठी थोडीशी कोथिंबीर मसाला, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, हे सगळ्यांचं आपण ते मसाले सगळे त्यामध्ये आपण टाकणार आहे. ते मसाले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अंडा करी मसाला टाकणार आहे. आणि यामध्ये मग आपण गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळं भाजीची टेस्ट बदलत नाही. आपण अगोदरच उकडून ठेवलेले अंडे होते त्यांना थोडासा काप देणार आहे. आपण अर्धे करूनही टाकू शकता किंवा मग मी ज्या प्रकारे टाकते त्या प्रकारे पण तुम्ही टाकू शकता. एक एक करून टाकणार आहे त्यामध्ये आपण. भाजीला चांगली उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. एक एक करून अंडे आपण त्यामध्ये टाकणार आहे. आपली भाजी छानशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता तरी किती छान आलेली आहे त्यावरती. कमी गॅसवरती आपण जेव्हा भाजी शिजवतो तेव्हा त्या भाजीला तरी छान येते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि भाजीला परत एकदा आपण छानशी उकळी येऊन देणार आहे. उकळी आल्यानंतर आपण सर्व करणार आहे. अशा छान छान रेसिपीजसाठी आरडीज रेसिपीला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.